उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चा दरवर्षी मान्सून कमी येणार की जास्त असणार या चर्चांसारख्या गेल्या काही वर्षांपासून नियमित झडतायत। यावर्षी चर्चांना गांभीर्यानं घ्यावं का याबाबत चर्चा सुरू असताना भाजप नेते नारायण राणे यांनी असं विधान केलंय की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याआधीच राजकीय युद्ध सुरू झालेलं आहे। पाहूया या रिपोर्टमधून। पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए। दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे। और दो भाई की ताकत क्या है? त्याने आपल्या वयाचं तरी भान ठेवावं आणि आपलं वय झालं तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या आश्रित आहात, लक्षात घ्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा महिनाभरापासून रंगली। मात्र दोन्ही ठाकरेंची ताकद काय असा सवाल करत खासदार नारायण राणेंनी डिवचलं। ठाकरे एकत्र आले तरी भाजपच्या पुरात वाहून जातील अशा शब्दात राणेंनी खिल्ली उडवली। कोणाच्या सोबत जा, पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात। भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही। मराठी माणसाला नेहमी वाटतं की तो अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं? हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी? ऐकून घ्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले, आज 20% पण नाही। त्याने आपल्या वयाचं तरी भान ठेवावं आणि आपलं वय झालेलं आहे, आपल्या टोपाचे केस पण पिकले, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा। प्रगल्भ तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या। जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं। ज्या राज ठाकरेंना लोकसभेवेळी नारायण राणेंनी आपल्या प्रचारासाठी पाचारण केलं होतं त्याच राज ठाकरेंच्या ताकदीचा आता नारायण राणेंना विसर पडलाय। कारण विधानसभेमध्ये मनसेची ताकद शून्य असल्याचा टोमणा राणेंनी लगावला। दरम्यान ताकद नव्हती तर राज ठाकरेंना कणकवलीत प्रचाराला का बोलवलं असा सवाल मनसे नेत्यांनी केलाय। नहीं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए। दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे। ये क्या समीकरण मालूम नहीं? दो भाई इकट्ठा है और दो भाई की ताकत क्या है? एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20। करो ना मल्टीप्लाई, काय आपलं प्लस करो, कितना होता है? फर्क नहीं पड़ते कौन दोनों रस्ते से जाए कि लोग डरते कोई। मला वाटतं नारायण राणे साहेबांकडून सुद्धा तीच अपेक्षा होती, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत। परंतु त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते भाजपाचे बोलके पोपट आहेत। त्यांना भाजप जेव्हा सांगते तेव्हा त्यांना ते पत्रकार परिषदा घेऊन हे काहीतरी बोलावं लागतं। जास्त करून विशेषतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काही बरळले भाजपच्या विरोधात की नारायण राणेंची एंट्री होते आणि पत्रकार परिषद होते, कदाचित तो त्यांची अडचण असेल। 2017च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते। त्यानंतर जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे आणखी 5 नगरसेवक वाढले। पुढे मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर नगरसेवकांची संख्या 94 वर पोहोचली। मात्र आता शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरेंसोबत 48 नगरसेवक उरले असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका 2017चा निकाल, एकूण जागा 227। मुंबई महापालिका 2017चा निकाल, एकूण जागा 227। शिवसेनेनं जिंकलेल्या जागा 84, 28% मतं शिवसेनेला। भाजपनं जिंकलेल्या जागा 82, 27% मतं भाजपला। मनसेनं जिंकलेल्या जागा 7, 8% मतं मनसेला। नाही, मला काय वाटण्याचा संबंध आहे? राज साहेबाला आणि उद्धव साहेबाला वाटलं पाहिजे त्यांना एकत्र यावं। त्याच्या दोघांची एकत्र आलं तर कुणाला दुःख आहे? आम्हाला काही म्हणणं नाही, त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी ठरवायची आहे। पण मला हे माहिती आहे 51% लढाई जिंकण्याची क्षमता महायुतीमध्ये आहे। त्यामुळं मुंबईचा महापौर भाजपचा आणि महायुतीचा असणार आहे किंवा आमच्या महायुती जो निर्णय घेईल तो असणार आहे। आत्याबाईला मिशा असतात तर पहिले एकत्र तर होऊ द्या। मला असं वाटत नाही की दोघे एकत्र होतील आणि शेवटी निवडणुकांमध्ये यश अपयश प्रत्येकाला मिळत असतं।
परंतु प्रत्येक पक्ष आपापल्या ठिकाणी असतो. परंतु मला अजिबात असं कुठे वाटत नाही की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र त्या ठिकाणी येतील. आणि आता त्या ठिकाणी त्यांचा जनाधार कमी झाला आहे ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. दोघे भाऊ एकत्र आल्यास नवगणित निर्माण होऊ शकतं असं बोललं जातंय. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज ठाकरेंचा प्रभाव दिसू शकतो. राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही असं भाजप नेते सांगतायत. आणि त्यामुळं प्रश्न हा आहे की ठाकरे बंधू एकत्र येणार का? श्रेयस सावंत, पुढारी न्यूज.